3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। अलिबाग रोहा रस्त्यावरील एका छोट्याशा नयनरम्य गावामध्ये आज आपण आलेलो आहोत। या गावाचं नाव माहितीये काय? चिंचोटी। करेक्ट, चिंचोटीमध्ये आज आपण आलेलो आहोत। सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। चिंचोटी गावाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात महेंद्र पाटील यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, तुमच्या गावाबद्दल थोडी माहिती सांगा। दरवर्षीप्रमाणे या मंदिरात हनुमान जयंती हा उत्सव एकदम जोरात साजरा केला जातो। या सर्व गावातील सर्व लहान थोर वयोवृद्ध आणि सर्व माणसं याच्यामध्ये भाग घेतात। हे आमचं एक हनुमान जयंतीचं एक वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य असं की याच मंदिराच्या पटांगणामध्ये नवरात्रोत्सव 10 दिवस ग्रामस्थांतर्फे साजरा केला जातो आणि 10व्या दिवशी रावण दहनाच्या दिवशी आमच्याकडे रावणाची 18 फूट उंचीची प्रतिकृती तयार केली जाते आणि ती दहन केली जाते। अच्छा, हा दहन सोहळा पाहण्यासाठी इथले चिंचोटी ग्रामस्थांच्या आजूबाजूचे सर्व लोक हा सोहळा पाहण्यासाठी येतात आणि हा सोहळा पाहण्यासारखा आहे। म्हणजे त्या कार्यक्रमाला जशी धमाल असते तशीच धमाल आज इथे तुम्ही करणार? नक्की, एकदा जोरदार बोला, साडेमाडे 3। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आपल्या पहिल्या राऊंड साठी आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर आहे माझी छोटी मैत्रीण। तुझं नाव? यामिनी प्रकाश भांजी। या भांजी म्हणजे काय भाजी आपण करतो ती? ती नाही ना? अरे पण तुझे दात कुठे गेले यामिनी? कुणी खाल्ले? तुझे तूच खाल्लेस का चॉकलेटनी खाल्ले? बर, तू काय करतेस? काय नाही, काहीच नाही करत। शाळेत जात नाहीस? जाते। कितवीला आहेस? तिसरीला आहेस। आणि खेळायला? जाते। खेळायला पण जातेस ना बाहेर? बर, आता माझं एक छोटस काम कर, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे बंद कर आणि एक एक टोकन यातलं काढून दे। 1, थँक्यू। 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 37। अभिनंदन। या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 9। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 7। अभिनंदन। या या आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या खेळाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? प्रकाश भांजी। भांजी, ती यामिनी तुमची भांजी? ती माझ्या काकांची मुलगी। अच्छा, बर। तुम्ही काय करता? माझा इलेक्ट्रिक आणि कम्युनिकेशनचा व्यवसाय। अच्छा, आणि घरी कोण कोण असतं? माझी पत्नी आणि 3 मुलं आहेत। बर, काका तुमचा आवडता पदार्थ कुठला सांगा? गोड मध्ये? नाही, गोड काय तिखट काय? गुलाबजाम। गुलाबजाम, बर। आणि काकींनी बनवलेला कुठला आवडतो? ते काही त्याच्यामध्ये गोड, आता पोळी, पुरणपोळी। गोडच का सांगताय सगळं? मला आम्ही शाकाहारी आहोत ना, त्यामुळे गोडच आवडतं मला। मग असं थोडीच आहे की नॉनव्हेज मध्येच तिखट येतं सगळं? असं नाही। मग का तिखट खायलाच आवडत नाही? तिखट जास्त खातच नाही। बर, तुम्ही इतके गोड आहात ना त्यामुळे सारखं सारखं गोड खाताय बहुतेक। बरोबर। बर, मला सांगा, इलेक्ट्रिशियन तुम्ही आहात, गावामध्ये लाईट गेली किंवा काही झालं तर सारखं तुमच्याकडे येत असतील ना? नाही, शक्यतो नाही, पण वायरमॅन नसेल तर आम्हाला फोन करतात। मग बर, मग काय त्या साहित्य आणण्यासाठी सारखं अलिबागचे दौरे होतात? अलिबागला फोन केला की आमचा डिस्ट्रीब्युटर येतो। अच्छा, बर। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हो, थँक्यू। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? सानिका सचिन पाटील। अच्छा, पाटील वहिनी, तुम्हाला काय आवडतं, गोड की तिखट? दोन्ही। दोन्ही म्हणजे नॉनव्हेज खाता? हो, खाते। बर, आणि यांना काय आवडतं तुमच्या? नॉनव्हेज। नॉनव्हेजच आवडतं? काय काय येतं बनवायला सांगा पटकन। चिकन, बिर्याणी वगैरे सर्वच नॉनव्हेज मध्ये सर्व येतं। बर, आणि मग इकडे जत्रा भरते गावामध्ये? हो, पालखी असते। बर, मग त्याच्यात काय असं असतं का की एकदा व्हेज एकदा नॉनव्हेज असं काही? हो, असतं। बर, तेव्हा नॉनव्हेज बनवत नाही, व्हेजच बनवतो। सगळं व्हेजच बनवता? व्हेजच असतं। बर, मला सांगा की तुम्ही मूळच्या कुठल्या? उसर। माहेर माझं उसरचं। हा, आणि मग तिथून इकडे चिंचोटीला कसं काय? सासर चिंचोटी। मग कसं आलात? अरेंज मॅरेज।
आता मी विचारलं का लव्ह मॅरेज आहे का म्हणून. अरेंज मॅरेज झालं ते कळलं मला, पण ते कसं आलात आता सांगू नका वराडाच्या गाडीतून आलोय म्हणून. कुणी सुचवलं होत असतं? माहित नाही मला. माहित नाही. बरं असो, ज्यावेळेस माझ्या पहिल्यांदा वडिलांनी सांगितलं मग. वडिलांनीच सुचवलं होतं. आणि पहिल्या भेटीमध्ये काय जेवण वगैरे खाऊ घातलं होतं त्यांना? नाही, थंडा काय थंडा पेप्सी. थंडा दिला होता त्यांना, त्यामुळे पहिल्यांदाच थंड करून टाकलं त्यांना. पण आता या राऊंड मध्ये थंडपणे किंमत सांगू नका, नीट विचार करून किंमत सांगा. त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, नमस्कार. आपलं नाव? रुपाली रमेश पाटील. अच्छा, पाटील मावशी तुम्ही काय करता? मी घरीच गृहिणी असते. बर, घरी कोण कोण असतं? घरी सासू सासरे, 2 मुली 1 मुलगा. आज 2 मुली आणि 1 एक मुलगा. मुलगा, हा. मग मुलाचं लग्न झालं? हो झालं. मग सुनबाई कुठे असतात? सुनबाई घरीच असते. इकडेच असतात. हो. आणि मुलगा काय करतो? मुलगा कंपनीत असतो खोपोलीला. अच्छा, खोपोलीला असतो. हा. मग त्याचं कधी येणं जाणं होतं? होते आठवड्याने येतो तो, रविवारी सुट्टी असते तेव्हा. आठवड्यातून. पण मग आता काय तुमची कामातून रिटायरमेंट असेल ना घरातल्या? हो पण मग आता वेळ मिळतो दोघांना फिरायला? हो. बर, आता काय असं वाटतं तुम्हाला की काकांना मस्तपैकी चमचमीत खायला घालावं? त्यांना गोड आवडते. हा, मग फेवरेट काय त्यांचं? गुलाबजाम. त्या गावात काय सगळेच गुलाबजाम खातात का काय? हा, बरं, आवडीचा असो. पदार्थ आहे. आवडीचा पदार्थ आहे. पण गुलाबजाम व्यतिरिक्त जे पदार्थ ज्या वस्तूमध्ये बनवतात ना, हा. ती वस्तू आज आम्ही इथं ठेवणार आहे. त्याची तुम्हाला किंमत सांगायची आहे. ती किंमत बरोबर सांगण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची आहे. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्यांची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील भांजी काका, त्यानंतर सानिका वहिनी आणि सर्वात शेवटी पाटील मावशी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कुकिंग हंडी. या एनोडाइज कुकिंग हंडीची क्षमता 3 लिटर आहे. या कुकिंग हंडीचे हँडल खास मेटल अलॉयचे असून ही कुकिंग हंडी 4 mm थिक व्हर्जिन अल्युमिनियम पासून बनवलेली आहे. शिवाय याला एनोडाइज झाकण आहे. भांजी काका, तुम्ही या कुकिंग हंडीची किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे. ठरवा. काका, काय किंमत आहे? 1540. किंमत बरोबर वाटते? हो, बरोबर वाटते. नक्की? हो, नक्की. ठीक आहे. तुमचा काय अंदाज आहे? काय असेल किंमत? किंमत सांगा. किती? 1250. पाठीमागे? एकच मिनिट, आता मी काकांना विचारतो. काका, तुम्हाला काय वाटतं? 1250. किंमत चेंज करायची? चेंज करायचे. करा. काय फायनल किंमत? 1250. 1250. हो. लिहून टाकायची? हो, लिहून टाकायचे. 1250 1, 1250 2, 1250 3. सानिका वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1340. किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची मग. 1340 1, 1340 2, 1340 3. पाटील मावशी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1450. 1450. हो. किंमत बरोबर वाटते? हो. का जास्त वाटते, कमी वाटते? नाही, बरोबर वाटते. लिहून टाकायची मग. हो. 1450 1, 1450 2, 1450 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कुकिंग हंडीची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा भांजी काकांनी सांगितलेली किंमत आहे 1250 रुपये. त्यानंतर सानिका वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1340 रुपये. पाटील मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या हंडीची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1035 रुपये. त्याच्या जवळची किंमत सांगितली होती भांजी काकांनी. अभिनंदन, ही हंडी मिळते तुम्हाला. अभिनंदन काका. तुमचं सुद्धा आभार आहे. अहो काय आमचे आभार राहू देत. आता पण पहिल्यांदा मला सांगा, आता काकी खूप खुश ना? हो. पण मग आता काय बनवणार ते हा, तिकडेच माहिती आहे. काकींनाच विचारावं लागेल. हो. बरं, मग त्यासाठी जॅकपॉट राऊंड येणार आहे. त्यावेळेला त्यांना घेऊन या इकडे. हो, चालेल चालेल. तोपर्यंत तुम्हाला शुभेच्छा. हो, आभार आहे.